सर्वांना सलाम. आमच्या तारणाऱ्या जिवंत आणि गौरवी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय मंगल धामा, जगावर तुझा मात्र प्रेमा. जय जगदाधारा, जगाचा खरा तूच थारा. जय जगदाधारा, जगाचा खरा तूच थारा. जय जय विश्वपते, जग हे तुझी वाट बघते. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझी मात्र सेवा घडू दे जगामध्ये देवा. तुझे राज येवो जगिया, स्वर्ग उभारा हो. तुलाच वंदन घे अमूर्चे वैभव तू अवघे. तुलाच वंदन घे अमूर्चे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्रभाग निर्मया 4 अध्याय वचने 1 ते 5. निर्मया 4 अध्याय वचने 1 ते 5. परमेश्वर म्हणतो, हे इस्रायले, जर तू मजकडे वळशील, आपली अमंगल कृत्ये माझ्या समोरून दूर करशील, बहकणार नाहीस आणि सत्याने, धर्माने व सरळपणाने परमेश्वराच्या जीविताची शपथ वाशील, तर राष्ट्रे परमेश्वराच्या ठायी आपणास धन्य गणतील व त्याचा अभिमान बाळगतील. कारण परमेश्वर यहुदा व यरूशलेम यातल्या लोकांस म्हणतो, आपली पडीत जमीन नांगरा काट्यांमध्ये पेरू नका. यहुदाचे लोक हो, यरूशलेमकर हो, परमेश्वराप्रित्यर्थ आपली सुनता करा, आपल्या अंतकरणाची सुनता करा. नाहीतर तुमच्या कर्मांच्या दुष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्याने विझवणार नाही असा पेटेल. यहुदात पुकारा, यरूशलेमात जाहीर करा आणि म्हणा की देशात रणशिंग फुका, जोराने ओरडून म्हणा, एकत्र व्हा, चला आपण तटबंदींच्या नगरात जाऊ. देव वाचलेले वचन आपणा सर्वांसाठी आशीर्वादित करू. श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्ना करता निवडलेला शास्त्रभाग इर्मयाचं पुस्तक याचा 4 अध्याय 1 ते 4 ही वचने आपण वाचलेली आहेत. परमेश्वर आपल्या लोकांना या ठिकाणी चेतावणी देताना म्हणतो की जर तू मजकडे वळशील आणि आपली अमंगल कृत्ये माझ्या समोरून दूर करशील, तर तू बहकणार नाही. परमेश्वराचं वचन सांगताय की आपण देवाकडे वळायला पाहिजे, आपल्या सर्व अमंगल कृत्याला आपण दूर करायला पाहिजे, तर आम्ही बहकणार नाही. दुसरी गोष्ट, आम्ही सत्याने, धर्माने व सरळपणाने परमेश्वराच्या चरणाजवळ जायला पाहिजे, तर सर्व राष्ट्रे परमेश्वराच्या ठाई आम्हाला धन्य गणतील. वा सो कोणी सत्याने, धर्माने व सरळपणाने चालेल, सर्व राष्ट्रे
त्याचा अभिमान बाळगतील आणि सर्व राष्ट्रात जे परमेश्वराने निवडलेले परमेश्वराचे लोक आहेत, परमेश्वराचं राष्ट्र आहे, त्या प्रत्येकास परमेश्वर सांगतो की सत्याने, धर्माने व सरळपणाने तुम्ही जीवन जगावं आणि ते सर्व गोष्टी आमच्या जीवनात पाहून इतर राष्ट्रे, इतर लोक तुमचा आणि माझा अभिमान बाळगतील की हे खरोखर परमेश्वराचे लोक आहेत. परमेश्वर यहुदा व यरुशलेम येथल्या लोकांस म्हणतो, आपली पडीत जमीन नांगरा आणि काठ्यामध्ये पेरू नका. आणि देवाचं वचन सांगते की आपली पडीत जमीन, ज्याप्रमाणे शेतकरी आपल्या जमिनीची मशागत करताना त्याची नांगरणी करतो आणि सर्व वाईट गोष्टी त्याच्यातून तो काढतो, काटे कुसळे तो बाजूला करतो, अशासाठी की त्या जमिनीतून चांगलं आणि सुपीक पीक यावं. आणि तुम्ही आणि मी देखील आमच्या हृदयातून जे काही वाईट आहे ते जर काढून टाकू तर निश्चित देवबाप आम्हाला आशीर्वादित करेल, आपण चांगले फळ देऊ माझ्या प्रियानो. आणि म्हणून शेवट देवाचं वचन सांगते की आपल्या हृदयाची सुंदरता करण्यासाठी, आपलं हृदय साफ आणि स्वच्छ करण्यासाठी माझ्या प्रियानो, जर आम्ही आमचं हृदय साफ करणार नाही, आम्ही सत्याने, धर्माने वागणार नाही, आम्ही परमेश्वराकडे वळणार नाही, तर देव शेवट या ठिकाणी चेतावणी देत आहे की तुमच्या कर्माच्या दृष्टतेमुळे माझा क्रोध अग्नीसारखा भडकेल आणि तो कोणाच्यानेही विझवता येणार नाही. आणि म्हणून ही वेळ आहे की आपण परमेश्वराकडे वळू, सत्याने, धर्माने, सरळपणाने परमेश्वराच्या चरणी जाऊ, आपल्या हृदयातून वाईट ते काढून टाकू, आपलं हृदय साफ आणि स्वच्छ करू. हे देवबाप आम्हाला आशीर्वादित करेल. या आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवबाप्पा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतो प्रभूशी. अनेक लोक तुझ्यापासून दूर आहेत, बहकलेले आहेत प्रभू, त्या प्रत्येकास तुझ्याकडे वळण्यासाठी तुझी कृपा पुरव. आणि परमेश्वरप्पा प्रत्येकाला सत्याने, धार्मिकतेने व सरळपणाने जीवन जगण्यासाठी तुझी कृपा प्रत्येकाच्या जीवनात कर. प्रत्येकाने आपलं हृदय साफ करावं, स्वच्छ करावं प्रभू, ज्याद्वारे प्रभू त्यांच्या जीवनातून चांगले फळ येतील. परमेश्वरप्पा प्रत्येकाने आपल्या हृदयाची सुंदरता करण्यासाठी, आपलं हृदय साफ स्वच्छ करण्यासाठी तू सहायता कर. मी प्रार्थना करतो, कारण प्रभू तुझं क्रोध कोणावरही भडकू देऊ नको, तर प्रत्येकाने परमेश्वरप्पा तुझ्याकडे वळावं असा अनुग्रह तू कर. धन्यवाद देतो, माझी प्रार्थना ऐकलीस येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो ऐका. आमेन. तुझे राज येवो जगिया स्वर्गवारा हो, तुलाच वंदन घे अमुचे वैभव तू अवघे. तुझ्या मात्र चरणी रमू दे सहर्ष दिन रजनी. प्रभो परात्पर जय करुणाकर, प्रभो परात्पर जय करुणाकर. जय 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 बापा, जय 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 पुत्रा, जय 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 आत्म्या. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा, जगाला तुझी मात्र आशा. जय जय जगदीशा. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.